इसमें कोई दो राय नहीं कि यह सुनियोजित था, क्योंकि अपराधियों की जो गाड़ी है उसमें कहीं ना कहीं नंबर प्लेट के चैनल आपको बताया रहा। यहाँ के जो सदस्य इनसे पूछे ना सर क्या हुआ था, क्या बोला तुम जातियों मत बनाओ, यहाँ पे सब एक है, जो मारने वाले भी मार खाने वाले मुस्लिम है और मारने वाले मुस्लिम है, तो उसमें जातियों मत बनाओ। हम जातियों मेरी बात सुनो सर, हम लोग सब साथ में मिलकर रहते हैं, जातियों मत बनाओ, जातियों मत बनाओ। तो फिर ये जो कंप्लेंट, ये कंप्लेंट दी है सर, हेलो ये जो कंप्लेंट है, अरे ये लड़कों का झगड़ा है। देखो तो फिर आपने ऐसा बोलना चाहिए, मैं वही बोला जातिवाद से मत बनाओ, जातिवाद भी नहीं। ये जो कंप्लेंट है, सुनो जातिवाद से नहीं बना रहे, बात समझो, ये जो कंप्लेंट है। मॅडम 2 मिनिट नीचे कर लिया। आज तुम्ही सीपी कार्यालयात निवेदन देण्यात आलात, काय विषय आहे पूर्ण पहिल्या दिवसापासून? शांतीनगरमध्ये 3 तारखेला रात्री 12 वाजताच्या दरम्यान गणेश पेंडालमध्ये महाप्रसाद सुरू होता आणि काही गुंड प्रकृतीचे लोक, क्रिमिनल लोक गाड्यावर बसून आणि त्यांच्या हाती नवीन अवजार होते। त्यांनी अनाजाची फेकफाक केली, असलेलं सामान तोडफोड केलं आणि जिथं गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यावर ते अवजार मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अनेकाचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं आहे। त्यांच्या दिमागामध्ये इतका भूत भरला होता का कोणी अगर समोर आलं असतं तर एखाद्याची गर्दन बी त्यांनी कापली असती। आणि म्हणून या 17ही लोकाले, या 17ही गुंड प्रकृतीच्या लोकाले पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेतली। रात्री मी सीपी साहेबाला फोन मारला, ताबडतोब त्यांनी कारवाई केली आणि 1-1.5-2 तासामध्ये सगळ्या आरोपीने त्यांना एकाच घरामध्ये होते सगळ्याला त्यांनी अरेस्ट केलं। नंबर 2 का हे यांच्यापाशी नवीन अवजार आले कुठून? हे 17 लोक काही एका सेकंडमध्ये या अर्ध्या घंट्यामध्ये हमला करू शकत नाही। यांची कुठेतरी मीटिंग झाली असेल, कुठेतरी यांचं प्लॅनिंग झालं असेल, हे कोणाच्या घरी झालं आणि याच्या मागे कोण शक्ती आहे? कारण हे सगळे लोक अतिक्रमणच्या घरामध्ये राहत आहे, हे गरीब लोक आहे, अतिक्रमणच्या घरामध्ये राहत आहे आणि यांच्या मागे शक्ती कोणाची आहे, यांच्या मागे पैसा लावणारा कोण आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करण्यामागे कोण त्यांना उचकवलं, या सगळ्यावर मोका अंतर्गत 302 आणि मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशा प्रकारचे निवेदन आम्ही सीपी साहेबाला दिलं। दुसरा रजा खान म्हणून कोणीतरी आहे, तो दरवेळेस आपल्या सनातन धर्माच्या भगवंताच्या विरुद्ध कॉमेंट दरवेळेस करत राहते आणि त्यांना शांतीनगर पोलीस स्टेशनचे सहकार्य त्या ठिकाणी राहते। त्यांच्या घरी हे पोलीसवाले जातात, जे केलेलं कॉमेंट डिलीट करायला त्याला सांगतात आणि ही घटना वारंवार त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून पोलीस कमिशनरच्या लक्षात हा बी विषय आणून दिला। त्यांनी गंभीर याची नोंद घेतलेली आहे। पोलीस स्टेशनच्या समोर एक कचरा गल्ली म्हणून ती वस्ती आहे, त्या ठिकाणी दारू विकते, गांजा विकते, चरस विकते, हफीम विकते, MD विकते आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोरच ही वस्ती आहे आणि त्याच्यावर सुद्धा पोलीसवाले कारवाई करत नाही आणि म्हणून पोलीस कमिशनरच्या लक्षात आम्ही हे बी आणून दिलं का पोलीसवाले जोपर्यंत आपला हप्ता वसुली बंद करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटी वाढेल, लोकांवर अन्याय होत जाईल आणि अशा प्रकारचे धंदे त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून कमिशनर साहेबांनी सविस्तर सगळ्याचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही बिंदास राहा, आम्ही त्यांच्यावर कडक से कडक कारवाई करतो आणि वेळ आली तर त्यांच्यावर जे आरोपी आहे त्याच्यामध्ये पुराणे बी गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही मोका लावण्याच्या त्या ठिकाणी मागणी केली। वारंवार अशा घटना नागपुरात होत आहे, एकीकडे सामाजिक सलोखा आहे नागपुरात आणि आत्ताच 2 अशा घटना झाल्या, एक महालच्या परिसरात झाले, दंगली झाल्या होत्या आणि दुसरी ही याला सांगून की त्या जागेवर एक लावारिस गाडी सापडली जिचा पुढे आणि मागे नंबर प्लेट नव्हती आणि बिफोर कुठेतरी नक्कीच ठरवून बैठक झाली असेल, म्हणजे हे मोठ्या गुन्ह्याला किंवा मोठ्या पुन्हा दंग्याला समोर जाण्याची घटना चालू आहे। नाही, हे खरं आहे का? नागपूर शहराच्या काही ठिकाणी अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या घटना घटून राहिल्या आणि त्याच्या मागे कोणीतरी शक्ती निश्चित स्वरूपात आहे। आपण महालचं प्रकरण पाहिलं असेल, जुनी शुक्रवारीचे जे प्रकरण 3 महिने पहिले झालं, याच्यापासूनच अगर पोलीस अगर सबक शिकत नसेल आणि त्याच्यानंतर बी कंटिन्यू 2-3 घटना झालेल्या आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या घटनावर कुठेतरी अंकुश आणावा आणि म्हणून सीपी साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतलेल्या आहे
आणि त्यांनी आम्हाला बिनधास्त सांगितलं आहे का तुम्ही निश्चित स्वरूपात बिनधास्त राहा, आम्ही सगळ्यावरच त्या ठिकाणी कारवाई करून ज्या ज्या गाड्या क्षतिगत झालं आणि जे आरोपी आहे त्यांचे सगळ्याचे घर अतिक्रमणीच आहे, ते अतिक्रमण करून बसले आहे. त्यांना सांगितलं का तुम्ही महानगरपालिकेला कळवा, हे अतिक्रमण बसलेले घर हे बुलडोजर तोडून हे घर तोडा, आणि ज्या गाड्याचा तुम्ही उल्लेख करत आहे त्या गाड्या बी बहुतेक त्यांनी जप्ती केल्या आहे. आणि याच्या मागे आता शक्ती कोणाची आहे त्याच्यावर त्यांनी आता ॲडिशनल CPच्या माध्यमातून त्यांनी स्वतः त्यांना सांगितलं का तुम्ही याची गंभीर्याने दखल घ्या आणि याची चौकशी करा, आणि जो आरोपी असेल लागणार का या आरोपींवर, मकोका लागणार आहे का? 100% याच्यावर मकोका लागणार आहे, कारण प्रकारच त्यांनी अशा प्रकारचा केला आहे आणि आपल्या सनातन धर्माला उद्ध्वस्त करण्याचं काम, सनातन धर्माले कुठेतरी त्यांनी वातावरण खराब करण्याचं काम, आणि आपले गणेशजीच्या ठिकाणी येऊन महाप्रसाद असताना अशा प्रकारचे कृत्य करणं हे मोकापेक्षा बी जास्त त्यांच्यावर कारवाई व्हावी, आणि ते CP साहेबांनी मान्य केलं. नागरिक खूप दहशतमध्ये, त्यांना नेमकं काय आव्हान कराल तुम्ही की हे नागरिकांनी दहशतमध्ये राहण्याचे काही कारण नाही आहे. नागरिकांनी दहशतमध्ये राहू बी नाही. अगर आपण दहशतमध्ये राहिलो तर असे अनेक लोक आपल्यावर वार करतील. आपण ईटच्या जवाब खत्तरने आपण दिला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका नागरिकांनी बी ठेवावी. नागरिकाला आव्हान आहे की अशा कृत्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला नसन जमेल, तुम्हाला कोण त्या ठिकाणी चुकीचे काम करते नाही तुम्हाला पोलिसला सांगायचं आहे तर तुम्ही हे नाव आम्हाला सांगा, आम्ही पोलीस कमिशनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करू. परंतु नागरिकांनी भेण्याचं काही कारण नाही आहे. पूर्व नागपूर असेल का नागपूरची जनता ही सक्षम आहे, आणि म्हणून अशा प्रकारचे घटना ही वारंवार घटत आहे, याची दखल CP साहेबांनी घेतली आहे.